नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजाला सायलीचा फोन चालू आहे आणि दोघी जणी फोनवर बोलत असतात. सायली म्हणते, काय झालं गिरिजा, बोल ना गं, काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा गिरिजा म्हणते की सायली ताई, मला कळतच नाहीये, पण या घरात ना मी कोणाला तरी नकोशी झाली, म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे तुला माहिती आहे का तू कोणाबद्दल बोलते? ती व्यक्ती कोण आहे तुला माहिती आहे का? गिरिजा म्हणते, हो, पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला पूर्ण माहिती नसताना त्या व्यक्तीवर कसं नाव घ्यावं ते सांग ना. त्यामुळं मला कळत नाही आहे, पण मला कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवू. तेव्हा सायली म्हणते, हे बघ गिरिजा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. देवी आई आहे ना तुझ्या पाठीशी, मग काळजी करायची अजिबात गरज नाही, असं सायलीने गिरिजाला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे गिरिजा मात्र आता विचार करत असते की नक्की काय करू. सायली तिला सांगत असते की हे बघ, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस आणि कोणत्याही गोष्टीबद्दल मनात शंका बाळगू नको, असं सायली गिरिजाला सांगते. आणि म्हणते की आता लग्न होणार आहे, त्या घरची तू सून होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. इकडे मात्र गिरिजा म्हणत असते, पण सायली ताई, सगळं व्यवस्थित होईल ना? तेव्हा सायली म्हणते, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि ज्या कोणी गोष्टी आहे तुला जे वाटते त्या व्यक्तीपासून सावध राहा, असा सल्ला सायलीने आता गिरिजाला दिलेला आहे. गिरिजा म्हणते की चालेल, तुझ्याशी बोलून ना मला बरं वाटलं. गिरिजाला खरं तर टेन्शन आलेलं होतं आणि आता तिचं टेन्शन गेलेलं आहे. सायलीशी बोलल्यामुळं तिच्या मनातल्या बऱ्याच शंका दूर झालेल्या आहेत आणि गिरिजाने ते मान्य सुद्धा केलेलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की सायली ताई बोलते ना ते बरोबर आहे, कारण मी लगेच त्या निष्कर्षापर्यंत नाही पोचलं पाहिजे. नक्की काय झालेलं आहे त्या गोष्टींचा मला विचार करावा लागणार आहे. तर इकडे वासंती देवेच्या मंदिरात आलेली असते देवेची पूजा करण्यासाठी. वासंती खूप खुश आहे. खरं तर गिरिजा त्या घरची सून होते, या गोष्टीचा आनंद वासंतीला खूप झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र वासंती तिथं असते. तेवढ्यात अश्विन तिथे येतो. अश्विन म्हणतो, वासंती मावशी. तेव्हा वासंती म्हणते, अरे अश्विन, तू इथे कसं काय, काय झालं, असं ते विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणतो की काय नाही, मेडिकल कॅम्प आहे ना इथे गावात, म्हणून आलेलो. अगं वासंती मावशी, तुला विचारायचं होतं की सुगंधा मावशी आजारी पडलेली, तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे वासंती म्हणते, काय रे, काय झालं होतं? काही नाही ग, जरा तिचा BP वाढला होता. अगं, तुमच्या दोघींमधले गैरसमज कधी मिटणार आहेत, कधी भांडणं मिटणार आहेत तुमची? तेव्हा मात्र वासंती म्हणते की काय सांगू तुला, पण आता ती बरी आहे ना? तेव्हा ती सांगत असते की बघूया, आता माझ्याकडून तर काही जमलं नाही आहे, आता माझी सून येणार आहे ना, तिच्या पायगुणाने झालं तर चांगली गोष्ट आहे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे रुद्र लग्न करतोय? अश्विन विचारू लागतो. तेव्हा वासंती सांगते की हो, रुद्र लग्न करतोय. अरे, आत्ता अचानकच ठरलं ना? सर, आमंत्रण द्यायला येणारच आहे मी, पण आता भेटलाच आहे तर तुलाही सांगून ठेवते की सगळेजण लग्नाला यायचं आहे, अजिबात कुणीही नाही म्हणायचं नाही, असं इकडे वासंती सांगत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की हो नक्की, आणि कोण आहे रुद्रची बायको? तर ती सांगते की हो, गिरिजा आहे, आणि गिरिजा खूप चांगली मुलगी आहे, नक्कीच रुद्रच्या आयुष्यात सुद्धा खूप चांगल्या गोष्टी घडतील, असं इकडे वासंती सांगत असते. त्याचबरोबर ते बोलत असतात आणि मग वासंतीचं बोलणं असतं की सगळं व्यवस्थित होईल, आता एकदा सून घरात आली की बघूया. इकडे अश्विन म्हणतो, म्हणजे चला आता तुम्ही सासूबाई होणार? वासंती म्हणते, नाही रे बाबा, सासूबाई नाहीये, सासू आई होणार आहे मी. कारण वासंतीला जेव्हा कळेल की अंगद महाजन आणि देवकी महाजनची मुलगी म्हणजेच गिरिजा आहे, तेव्हा मात्र तिला खूप भारी वाटणार आहे आणि तिनं गिरिजाची आणखी काळजी घेणार आहे, हे मात्र तेवढंच नक्की आहे. तर इकडे गिरिजा किचनमधलं ते केक वगैरे जे सांडलेलं आहे ते गोळा करत असते आणि तेवढ्यातच त्याच्यामध्ये तिला एक नाणं दिसतं. म्हणजेच केकमध्ये ते नाणं रुतलेलं दिसतंय, म्हणजे याचा अर्थ कुणीतरी मुद्दामहून त्या केकमध्ये ते नाणं ठेवलेलं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि मग ती उचलायचं बाकीचं ठेवते, तसंच ते नाणं घेते आणि म्हणते की ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे त्या व्यक्तीला जाऊन आत्ताच्या आता मी जाब विचारणार आहे, असं म्हणत तिने आता ते नाणं घेऊन आता उर्वशीच्या रूमकडे जायचं ठरवते, कारण तिला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती उर्वशी आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात
तेव्हा आता ती जायला निघालेली असते. त्यावेळेसच आता रुद्र त्याच्या बाबांना, म्हणजे त्याचे बाबा त्याच्यासाठी खूप ग्रेट आहेत, त्या बाबांना तो विचारू लागतो की मला एक कळत नाहीये, त्या मुलीने आपला एवढा अपमान केलेला आहे, माझं जाऊ दे हो, पण तुमचा एवढा अपमान केलेला आहे तरीही त्या मुलीशी लग्नासाठी का तयार करताय तुम्ही? मला मला कळत नाही आबासाहेब, हे सगळं काय आहे? तेव्हा मात्र इकडे आबासाहेब म्हणतात की हे बघा, जे झालं ते झालं. मला माहिती आहे तुम्हाला खूप राग आहे त्या मुलीबद्दल, पण मला एक विचारायचं आहे. म्हणजे मला सांगा, यामध्ये तिचा काय दोष होता सांगा? हे सगळं तुमच्या आत्याबाईंमुळे झालेलं आहे. कारण तुमच्या आत्याबाई तिच्या बापाचं म्हणजे दत्तूचं हार्ट काढून प्रभासला द्यायला निघाल्या होत्या. मग कसं चालेल सांगा बरं? मग तिला राग येणारच ना, तिचा गैरसमज झाला होता. रुद्र म्हणतो काय? तेव्हा इकडे दादासाहेब सांगू लागतात की हो, कारण हे तुमच्या आत्याबाईंमुळेच घडलेलं आहे सगळं. रुद्राला तर धक्का बसतो, म्हणून तर आत्याबाई जेलमध्ये पण गेल्या होत्या, जेलमध्ये जाऊन आलेल्या आहेत. आता मात्र इकडे उर्वशीला खूप राग आलेला असतो. उर्वशी म्हणत असते की एवढ्या सहजासहजी रुद्रने लग्नाला होकार द्यायला नको होता. जे काय झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचे झाले आहे, असं इकडे उर्वशी बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यात गिरिजा तिथे येते आणि ते नाणं खाली फेड पडलेलं असतं. उर्वशी उठते, ते नाणं उचलते आणि पाहते. तेव्हा गिरिजा म्हणते आलं का लक्षात? तेव्हा इकडे उर्वशी म्हणते काय? तेव्हा गिरिजा म्हणू लागते की नाही, कसं आहे माहिती आहे का, मला मायक्रोवेव्ह चालवता येत नसला तरीही मायक्रोवेव्हमध्ये मेटलची वस्तू जर गेली तर काय होतं हे मात्र मला चांगलंच माहिती आहे, असं सांगितलं जातं. त्यानंतर इकडे दादासाहेब आणि रुद्र बोलत असतात. तेव्हा रुद्र म्हणतो काय, आत्याने हे केलं सगळं? तेव्हा दादासाहेब सांगू लागतात की हो, म्हणजे इकडे रुद्राला लग्नासाठी तयार करण्यासाठी नागेश्वरने रुद्र आणि त्याचबरोबर त्याची लाडकी आत्या या दोघांमध्येही फूट पाडलेली आहे. आणि इकडे आता ते नाणं हातात घेऊन उर्वशी म्हणत असते काय हे सगळं? तेव्हा गिरिजा म्हणते की मला एवढं माहिती आहे, मायक्रोवेव्हमध्ये मेटल गेलं की तो ब्लास्ट होत असतो, आणि तुम्ही काय केलं तेच केलं. तुम्ही मुद्दामून 5 रुपयांचं नाणं त्याच्यामध्ये ठेवलं होतं. आता मित्रांनो प्रश्न पडलाय की नाणं तर 10 रुपयाचं होतं आणि 5 रुपयाचं काय बोलते? तर खरा ट्विस्ट पुढं आहे. तर इकडे ती म्हणत असते नाणं 5 रुपयांचं नाणं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलं होतं आणि हा सगळा गोंधळ केलेला आहे, मला मारण्यासाठी हे सगळं केलेलं होतं, हे मला माहिती आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असं काहीही कराल आणि मी मात्र सहन करायचं, तर ते अजिबात चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा, असं गिरिजा सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे दादासाहेब आणि रुद्र यांच्यामध्ये बोलणं चालू असतं. दादासाहेब म्हणत असतात म्हणजे तुम्ही आता आमचं ऐकणार नाहीये तर आम्ही तुम्हाला काय सांगतोय तुमच्या लक्षात येते का? कारण तुम्ही विसरताय. अहो आम्ही शब्द दिलाय आणि आता आम्हाला दिलेला शब्द पाळायलाच लागणार आहे ना. आणि तुम्ही देवीची आण घेऊन आम्हाला देवीसमोर शब्द दिलेला होता, त्याचं काय करायचं आहे? रुद्र म्हणतो की काहीच हरकत नाहीये, मी शब्द पाळायला तयार आहे. आता रुद्र या लग्नासाठी तयार झालेला आहे असं रुद्राने दादासाहेबांना सांगितलंय. दादासाहेब म्हणतात की खरंच आमच्या शब्दाचा मान तुम्ही राखलेला आहे, नाहीतर खूप अवघड झालं असतं, असं दादासाहेब इकडे रुद्रेला सांगत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रुद्र जेव्हा हे सगळं बोलत असतो त्याच वेळी इकडे उर्वशीची मस्ती उतरवण्यामध्ये दंगा असते, ती म्हणजे गिरिजा. तेव्हा इकडे उर्वशी म्हणते की आम्ही त्याच्यामध्ये 5 रुपयाचं नाणं टाकलंच नव्हतं, 10 रुपयाचं नाणं टाकलेलं. गिरिजा म्हणत असते की चला इकडे नागेश्वर साहेबांकडे, आता त्यांच्या समोर जाऊन खरं खोटं करूया, म्हणजे बघा तुमचं काय होणार आहे. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते की नाही, मला नाही यायचं तिकडं. कारण गिरिजा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वाटलं असेल तुम्ही वाटेल तसं वागाल आणि तुम्हाला वाटेल तसं तुम्ही मनमानी कराल, तर एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही. आणि हे सगळं मी नागेश्वर साहेबांच्या पुढे करू शकले असते, पण या घरची सून बनून येण्याआधीच मी या घरामध्ये भांडणं लावायला सुरुवात केलेली आहे. तो ठपका माझ्यावर नको होता, म्हणून मी शांत राहिलेली आहे. आणि म्हणते की हेच ते 10 रुपयांचं नाणं तुम्ही त्या केकमध्ये टाकलं होतं, आणि पुन्हा जर माझ्या वाटेला गेलात तर गाठ माझ्याशी आहे, या नाण्या एवढी सुद्धा किंमत तुमची राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एकदा जेलमध्ये जाऊन आलेला आहे, पुन्हा एकदा जायचंय का जेलमध्ये, असं गिरिजा तिला धमकावत असते. आता मात्र उर्वशीच्या पायाखालची जमीन सरकते, तिला कळायचं बंद होतं. ती म्हणत असते की हे सगळं काय झालं? कारण काहीही झालं तरीही उर्वशीची गिरिजाने चांगलीच वाट लावलेली असते. उर्वशी म्हणत असते की हिला सोडणार नाहीये मी, पण गिरिजाने सुद्धा सांगितलंय की माझ्या आणि माझ्या माणसांच्या वाटेला जायचं नाही. जर ते करण्याचा प्रयत्न केला
तर गाठ माझ्याशी आहे. तर इकडे गिरिजाने अगदी गावरान हिसका दाखवत उर्वशीची मस्ती उतरवलेली असते. गिरिजा आता निघालेली असते उर्वशीच्या हातामध्ये ते नाणं देऊन आणि तिला सांगून गेलेली असते की जर नागेश्वर साहेबांना कळलं आणि पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर ह्या नाण्या एवढी सुद्धा किंमत राहणार नाही, म्हणजे तुझी 5 रुपयाची सुद्धा लायकी नाहीये, असं गिरिजाने इकडे तिला ठणकावलंय. गिरिजा आलेली असते, समोरून रुद्र येतो आणि रुद्र गिरिजाला म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तेव्हा गिरिजा म्हणते की हो मला माहिती आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की मला सांगा की तुम्ही या लग्नासाठी मनापासून तयार आहात. तेव्हा गिरिजा म्हणते की हो. परंतु गिरिजाला त्या क्षणी आठवत असतं की मोनूसाठी पैसे, घर, त्याचबरोबर बाबांचं ऑपरेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या आणि त्या नागेश्वर साहेबांनी दिलेल्या पैशातनं आपण केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण त्यांचा शब्द मोडू शकत नाही. इकडे रुद्राला गिरिजा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही मला तेव्हा काय सांगितलं होतं की मी ती गोष्ट कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही, पण मी या लग्नासाठी तयार आहे. आता रुद्र आणि गिरिजा यांचं बोलणं चालू आहे तेव्हा नागेश्वर तिथे येतो. नागेश्वरला खरं तर भीती वाटत असते की नक्की काय होईल, म्हणून नागेश्वर आलेला असतो आणि नागेश्वर तिथे येऊन गिरिजाला आणि त्याचबरोबर रुद्राला म्हणतो की काय चाललंय तुमचं, काय बोलत बसलाय तुम्ही तिकडं. तेव्हा रुद्र म्हणतो की नाही तसं नाही आबासाहेब. तेव्हा नागेश्वर म्हणतो की अहो चला पेढा आणा, गुरुजींना बोलवा, लवकरात लवकर साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र गिरिजा हे सगळं पाहत असते. तिला आठवत असतं की तिच्या बाबांसाठी तिने घेतलेला हा निर्णय आहे. काहीही झालं तरीही तिचे बाबा जे आहेत त्यांच्यासाठी तिला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे आता नागेश्वर तिथे पेढा आणायला सांगतो. वासंतीला म्हणतो चला पेढे घेऊन या, गुरुजींना सांगा लवकरात लवकरचा मुहूर्त काढायचा आहे. आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढून हे सगळं साखरपुड्याचं विधी आहेत ते पूर्ण करून घ्यायचे आहेत हे सांगितलं जातं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता वासंती पेढे घेऊन येते, गिरिजा त्याचबरोबर आबासाहेब आणि त्याचबरोबर रुद्र सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर आता सगळे एकमेकांशी बोलत असतात. त्यासोबतच आता रुद्र गिरिजाच्या समोर उभा आहे आणि आता चला एकमेकांचं तोंड गोड करा असं सांगितलं जात असतं. परंतु हे दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. वाटेमागून उर्वशी आलेली असते. काही झालं तरी उर्वशीला हे लग्न मोडायचं आहे, त्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता गिरिजा ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि मग गिरिजा रुद्र तिथं आहेत देवेच्या समोर. रुद्राने गिरिजाला दोघांनीही एकमेकांना पेढा भरवलेला आहे. वासंतीला मात्र खूप आनंद झालेला आहे आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता गिरिजा आणि रुद्र एकमेकांकडे पाहत आहेत आणि उर्वशीचा मात्र राग असा चढलेला आहे, तिचा पारा चढलेला आहे. आबासाहेब म्हणतात चला ये होईना बात, गुरुजींना फोन करून लवकरातला लवकरचा मुहूर्त काढायचा आणि साखरपुडा उरकून टाकायचा आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रभासने चिठ्ठी लिहिलेली आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की नागेश्वर विश्वासघातकी आहे, कोणत्याही क्षणी तुझा विश्वासघात करू शकतो, असं त्यात लिहिलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता गिरिजा छान तयार झाली आहे, हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि बाहेर येऊन ताट खाना 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 वाजवत असते, सगळ्यांना बाहेर बोलवते. सगळेजण घाबरून बाहेर आलेले असतात आणि तेव्हा मात्र आता सगळेजण पाहतच असतात. आणि मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता गिरिजा तिथं सांगू लागते की काय कराल, आवाज जर थांबला नाही तर काय कराल, माझं डोकं फोडाल, असं गिरिजा म्हणत असते. तर इकडे उर्वशीने आता गिरिजाला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. गिरिजा मात्र तिथं जाते आणि तिने उशा लावून भक्त पांघरून ठेवलेलं असतं, स्वतः झोपलेले असते आणि तिने उर्वशीचा प्लॅन उधळून लावलेला असतो आणि तिचा नरडा आवळलेला आहे, गळा आवळलेला आहे आणि तिला सांगितलंय की माझ्या वाटेला पुन्हा जायचं नाही, काही झालं तरी माझ्यापासून लांब राहायचं आहे. गुरुजींनी उद्याचाच मुहूर्त काढलेला आहे आणि गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र यांचा साखरपुडा सुद्धा पार पडणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.